नमस्कार मंडळी, नमस्कार. सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण आलो आहे विक्रमगड तालुक्यातील जे आहे वसुरी माळावरती. आज आम्ही स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आलो आहे. तर हे आहे विक्रमगड. हे पालघर जिल्ह्यामधील हे ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती आम्ही आज त्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यासाठी आलेलो आहे. ते अरेंज केलं आहे शिखर ॲडव्हेंचर क्रिएटर अंधेरी यांनी. आणि त्याने जे आपण जे मेडिसिनल प्लांट, जे औषधी वनस्पती असतात, ते आपण या ठिकाणी घेऊन आलो आहे लावण्यासाठी. चला आपण आता त्या मंदिरामध्ये जाऊ, त्या मठामध्ये जाऊ आणि तिकडून वृक्षारोपणाला सुरुवात करू. चला. हे स्वामी समर्थांचा मठ समोर तुम्ही बघताय. हा स्वामी समर्थ फाउंडेशनचं हे इथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे. आणि हे आम्ही आत्ता गाडी घेऊन आलो आहे, या गाडीमधून आलो आहे आणि आता आम्ही इथे वृक्षारोपणाला सुरुवात करणार आहोत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. हा आहे मंदिराचं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारामधून आता आपण आतमध्ये जाणार. इथे आपली गाडी थांबली आहे. या गाडीतून आपण आलो आहे. आता मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश करतोय. वा, बघा समोरच तुम्हाला हे मंदिर दिसेल. हा मंदिराचा परिसर. इथे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि तेही जांभ्या दगडाचं आहे. हे पूर्णपणे जांभ्या दगडाने बांधलेलं मंदिर आहे आणि वरती कौलं वापरलेत. सिमेंट वगैरे कुठल्याच प्रकारचं वापरलेलं नाही आहे. हे सगळं आहे, हे जांभ्या दगडाचं फाउंडेशन आहे. हे समोर तुम्ही हिरवळ बघताय, झाडं लावली आहेत. ही जी तुम्ही बघताय या बाजूची, ही गेल्या वर्षी आम्ही येऊन इथे वृक्षारोपण केलं होतं. तर ती ही झाडं आहेत, तुम्ही बघताय समोर दिसतं भाग. आणि आत्ता आपण जो नवीन जी झाडं आणलेत ती बघा इथे आणलेत. आणि दुसरी बघा याच ठिकाणी ठेवली आहेत. ही झाडं आपण आता या ठिकाणी लावणार आहोत. ही झाडं आणलेत. ही सर्व मेडिसिनल प्लांट आहेत. याची औषधी सगळी वनस्पती आहेत. हे आत्ता आम्ही खड्डे मारलेत आणि या खड्ड्यांमध्ये ही झाडं लावायची आहेत, अशा प्रकारचं. आणि हे मंदिर बघा किती छान सुंदर असं मंदिर तुम्ही बघताय. आणि हे पूर्णपणे जांभ्या दगडाने बांधलेलं आहे. हे कोकणातून आणलेला जांभा दगड आहे आणि त्या जांभ्या दगडापासून हे मंदिर बांधलेलं आहे. आणि हा इथला परिसर बघा किती खूप आणि सुंदर असं हा इथला परिसर आहे. हे बघा अजून तुम्हाला बाजूला दिसत आहेत, हे जांभ्या दगड आहे तिकडचे, हे कोकणातून आणलेत. तर मंडळी, आता आपण चाललोय स्वामींच्या मंदिरात. चला. हे आहे स्वामी समर्थांचं मठ. खूप छान असं मंदिर आहे बघा. बघा चार्जिंग झाली. हे समोर बघताय, हे स्वामींचं मठ. हे स्वामींचं दर्शन घ्या. आता वृक्षारोपणाला सुरुवात झालेली आहे बघा. इथे खड्डे आम्ही खणतोय आणि हे तुम्ही बघताय या ठिकाणी. हे आहे समोर बघताय, त्यांच्या हातामध्ये फावडा आहे, टिकावा आहे दर्शनरम. आणि जे खड्डा खणतायत ते आहेत जयवंत जोशी सर. आणि जे पारेने खड्डा खणतायत ते आहेत संजय रेमजे. आणि हे आहेत विजय शेरेगर, जे माती आतून काढतायत ते विजय शेरेगर. हे कामाला सुरुवात झाली. इथे खड्डे खणले जातात बघा. हे जे तुम्ही झाडं आता बघताय हे गेल्या वर्षी आपण लावलेत आणि ते आता कशी झाली बघा. आणि आता ह्या आपण दुसऱ्या खड्डे मारतात, नवीन खड्डे मारतोय या ठिकाणी. आणि हा आहे समोर मठ.
हा स्वामी समर्थांचा मठ आहे. आता तेवढं आता ह्याच्या खाली फावडा नाही जाणार. बघू तरी एकदा ट्राय करू. झाली अरे वा. आता जेवण बिवण ट्रेक मीच ना 5 स्टार पुढच्या वेळी आपल्या चुलीवर दिला बसवलं. सहन करायला नाही लागणार ना आपल्याला. बस करू. विली सावंत बोला. इथे आहेत आणि जयवंत जोशी सर खड्डाकंठ आहेत. इथे आहेत संजय रंजे आणि वेगळे पण आहेत. आले आमचे कमांडर आले. आणि हे ब्लू टी शर्ट मी चांगलं बोलतो. आर्मी मॅन मनोज भालेकर. माझे वाकणार आहे बाबा. चल मार. हे प्रत्येकाने एक एक जोडी आहे. जोडी जोडीने कामं करायची आहेत. हा सुरू. हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आणि तिथे आता शेण भरायचा दिवस आला. हे झाडांना खत चालू आहे. खत टाकण्याचं काम. हे बघा शेणखत. हे बघा हे मंदिर. हा मंदिराचा परिसर किती खूप छान आहे. याच्यामध्ये हे तुम्ही आता बघताय हे कदंबाची झाडं आहेत. हे सर्व कदंब आहेत आणि हे शेण टाकण्याचं काम चालू आहे झाडांना. आणि हे दर्शन एरम. हे स्वरांगी पाटील. स्वरांगी पाटील आता दर्शन सरांनी सांगितलं. दर्शन सर एकदा परत सांगा. ही आहे स्वरांगी पाटील. हे भांडुपचे पाटील आहेत. हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आणि आज त्यांना शेण भरायची वेळ आली. या अशा प्रकारे शेणखत ट्रान्सफर केले जाते. बघा अशा प्रकारे झाडांना शेणखत टाकलं जाते. हे बघा हे मी लाईन करून शेणखत प्रोव्हाइड करते. हे आम्हाला जॉईन झालेले नवीन मेंबर्स इथले ग्रामस्थ आहेत. ताई तुमचं नाव सांगा ना. रिया आरच. रिया आरच. तुम्ही इकडचेच आहेत का? हो इकडचे. अच्छा ठीक आहे. बाकी तुम्हाला इकडे कसं वाटतं ह्या एरिया? कारण तुम्ही इकडचेच आहेत. तुम्ही इकडचे आहेत त्यामुळे तुम्हाला त्यातलं जास्त माहिती असेल. पण हा एरियाच्या बद्दल तुम्ही माहिती सांगा ना. कारण आम्ही आहे इकडे. आम्ही यासाठी आलोय की या मंदिरामध्ये आम्ही झाड वृक्षारोपण करतोय आणि त्याच्यावर तुम्ही आम्हाला मदत करताय बरोबर. पण तुम्हाला हे मदत करताना कसं वाटतं? म्हणजे त्याचं काय? मला खूप छान वाटतं आणि प्लस स्वामींची तेवढी सेवा होते आमच्याकडनं. अच्छा. आणि खूप आनंद वाटतो. आम्ही त्यासाठी आलोय. स्वामींची सेवा करण्यासाठी चालूय. कारण आता तुम्ही बघताय इकडेच आम्ही सगळी गेल्या वर्षी सगळी आम्ही यावी लावलेली झाडं आहेत. त्यांना आता आम्ही परत खत घालतोय आणि माती पण घालतोय आणि नवीन रोपं लावतोय. पण तुमच्याबद्दल त्याचं काय मत आहे? आम्हाला आनंद वाटतो की आमच्या गावामध्ये एवढं छान स्वामींचं मठ झालं आणि आम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. थँक्यू. आणि प्रसाद दादांमुळे आम्हाला
ही गोष्ट अच्छा, इथली जे प्रसाद दादा आहे त्यांच्याकडून. प्रसाद दादांमुळे आम्हाला स्वामींची सेवा करण्याची एक संधी मिळाली. ओके, थँक्यू. बघा इकडे वृक्षारोपणाचं काम अजून चालूच आहे. जाताना सध्या ॲड्रेनलिन रशमुळे काहीच फील होत नाही. उद्या असं सगळं अंग दुखून येणार आहे. म्हणून नेहमी प्रयत्न करायचे, काहीतरी करायचं. रनिंग जाणं आणि बाकी ऍक्टिव्हिटी संस्थेचे सर्व जयवंत सर डोपरा घालून सुद्धा माती काढतात बघा. केलेलं आहे मी फक्त माती काढायची. आणि विली सावंत त्यांना चितावण्याचं काम करतायत. मुद्दाहून खणतायत, वरून माती ढकलतायत. आणि बघा हे बघा किती कसं झोपून काढतं बघितलं. नाही पण त्याला सवय आहे ना आधी झोपूनच काढायची. हे आपण बंधू याच्यामध्ये काय काय टाकतोय खड्ड्यामध्ये. हे आपण ना बुरशीयुक्त खतं टाकतोय. ओके, त्याने मुळांना बुरशी लागणार नाही हा, आणि मुळांना कुठलाही रोग पकडणार नाही. ओके, शक्यतो आपण ही सगळी औषधीय झाडं लावतोय. बरोबर आहे. औषधीय झाडांना त्याची गरज नसते, पण आपण अजून एक एक्स्ट्रा प्रिकॉशन घेतोय त्या गोष्टीची. बरोबर. की फ्युचरमध्ये झाड एवढी सगळ्यांची मेहनत आहे तर ती अशीच फुकट नको जायला. त्यामुळे थोडंसं खत आपण आतमध्ये एक शेणखत पण घालतो त्यात. बरोबर. आणि शेणखत हे आटा आपण टाकतो शेणखत टाकतोय ना, बरोबर ना. त्यामुळे मुळांची वाढ पटापट फास्ट होते. आणि हे मस्त आपलं देशी गाईचं शेण. या सर. कोण या, कोण येते या ताई, या या या. नाही 5,000 घेणार, या. 5,000 म्हटलं. या 5,000 तुम्ही नाही घेणार तुमच्याकडून 5,000. 1000 चालतील. या लवकर. अंजू ये. सर या सगळ्यांनी उभे राहा ना. सर पुढच्या बाजूला. लेडीज या. बकुळीचं आहे असं घ्या, असं उचला आणि खाली ठेवा. बकुळीचं आहे ना तर फुलं वेचायला या. चला माती टाका त्याच्यावरती. सगळ्या चारी बाजून आले. वा. ओके. जाऊ दे. बकुळीचं झाड लावतं माहिती आहे ना. बकुळीचं झाड आहे ते. चला चला चालू करा. जयवंत सर, भालेकर आणि कोण, संजय रेमजे. बरोबर मध्ये ठेवा. आणि आता शेणखत टाका, पहिलं शेणखत टाका. शेणखत हा हे
हे फावडा घे. सर्वत्र शेणखत टाका आणि बाजूला माती टाकून घ्या. तिकडनं माती घे, दोन्ही जाईल बरोबर. तिकडनं माती घे. अरे हाताने का? बघा अशा प्रकारे इथे वृक्षारोपणाचा आता कार्यक्रम सुरू झालेला आहे. दूध झालंय. बघा इकडे पण लावलं जाते. यांना तुम्ही ओळखताच, हे आपले मनोज भालेकर आर्मी मॅन आणि पाटी स्वामींचा मठ. त्या मठाच्या प्रांगणामध्येच आम्ही हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय. बघा या ठिकाणी पारिजात हे आपले विली सर, विलास सावंत, तिकडे पण आहे पाहिजे. हे पारिजातकाचं झाड. आणि याच्या बाजूला इथे एक दुसरं झाड लावलं जाते. आपले आर्मी मॅन मनोज भालेकर. मनोज सर लावून टाका झाड. लावून टाकू. हो ते टाकलं नाही. पहिलं तर हे टाका ना. नाही, ते टाकतील ना ते टाकायला. ओके. हे आहे स्वामींचं मंदिर आणि हा इथला परिसर बघा किती सुंदर असा परिसर आहे. या झाडावर, या जागेवरती आम्ही आज वृक्षारोपण केलेलं आहे. बघा हे तुम्ही दिसतंय सगळे, हे वृक्षारोपण आज झालेलं आहे. आणि हे बघा समोर खड्डे काढून हे झाडं लावली गेली. बघा तुम्हाला तेच दाखवतो. बघा ही झाडं आज वृक्षारोपण आज आम्ही केलंय. खूप सुंदर असा व्ह्यू या मंदिराचा आहे. बघा हे एवढं मोठं प्रशस्त मंदिर, हे चिरेबंदी मंदिर आहे. जांभ्या दगडापासून बनवलं आणि कौलांचा वापर करून हे मंदिर बांधलेलं आहे. एक मिनिट. स्वामी समर्थ मठ वसुरी माळे वाडा तिथे आम्ही इथे गेल्या वर्षी जी झाडं दिसतात, आम्ही इथे 72 झाडं लावली होती आमच्या ग्रुपने, शिखर अकॅडमीचे क्रिएटर. आणि तसंच यंदा आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आणि टोटल आज एका दिवसात आम्ही 60 झाडं लागवड तुम्ही बघाल पूर्ण लाईनमध्ये आज पूर्ण केलेली आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्णपणे पार केलेला आहे. आणि शिखरच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला गेला होता. हे आहेत शिखरचे मेंबर दर्शन येरम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे संपवतोय. आता आपण भेटूया अशाच एका नवीन इव्हेंटमध्ये. तिथपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारे बघता तुम्ही या झाडांची लागवड आज शिखरमार्फत करण्यात आली आहे. हे तुम्ही बघताय ही लावलेली सगळी झाडं आहेत. हे आज आपण इथे लावले आहेत. आणि गेल्या वर्षी साधारणतः 70 ते 72 झाडं लावली होती. यावर्षी आपण 60 झाडं लावली आहेत. बघा हे आता तुम्ही बघताय हिरवळ, ही जी झाडं आहेत बाजूची, हा परिसर हा आपणच शिखरनेच लावला आहे. आणि यावर्षी आपण परत 60 झाडं लावले. बघा हा इथला परिसर, हा आहे या मठाचा एंट्रन्स आणि हा आहे स्वामी समर्थांचा मठ. बघा हा तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की या ठिकाणी. पालघरमध्ये आहे स्वामी समर्थांचा हा मठ. नक्की या. तिथपर्यंत भेटू आपण अशा पुढच्या एका नवीन इव्हेंटमध्ये. तिथपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.